पंढरपूरचं महत्व काय? पंढरपूरला गेल्यावर दर्शन सांगितलं नाही पहिले. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. चंद्रभागेचं स्नान केलं पाहिजे, विधी हरिकथा ऐकली पाहिजे. पंढरपूरचं महात्म्य फार वेगवेगळं आहे. पंढरपूरमध्ये नाहीच काही पाहिलं, नाहीच काही दर्शन झालं. समजा कोणतं दर्शन नाहीच झालं. चरणाचं दर्शन फार महत्वाचं सांगितले. पण पंढरपूरमध्ये 2 बारे आहेत. किती बारे आहेत? प्रत्येक गावात एकच बारी, पण पंढरपूरला किती बारे आहेत? 2. मग चरण दर्शन नाही झालं तर दुसरी बारी कोणती आहे? मुखदर्शनाची बारी. त्याच्या पायी ठेवा माथा, एक सांगितलं पहिलं. दुसरं काय सांगितलं? मुखदर्शन. तिसरं सांगितलं नाही मुखदर्शन झालं, चला बाहेर या, कळसाचं दर्शन. तुका म्हणे मोक्ष देखील कळस. जिथून आपण बाहेर पडतो तो दरवाजा कोणता आहे? पश्चिम द्वार. म्हणजे देवळाची काय पाहायला सांगितली? पाठ पाहायला सांगितली. पाठ पाहावं लागती मंदिराची. पाहता रावळाची पाठ. आणि तीर्थे घडती 360. नुसतं असं उभं राहायचं. आपण म्हणतो फोटो आला पाहिजे कळसा बरोबर, खाली पाठ कोण पाहतो?